महत्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे ओबीसींच्या मागण्यांच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक सुरू झालेली आहे। ओबीसी नेत्यांच्या सह ओबीसी महासंघाचं शिष्टमंडळ सुद्धा या बैठकीसाठी हजर आहे। ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती या बैठकी संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भूषण, अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू झाल्याचं समजतंय, काय नेमकी अपडेट आहे या संदर्भात? नक्कीच अजिंक्य, एकंदर ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वाची बैठक पार पडत आहे। एकंदर ओबीसी समाजाचे जे काही प्रश्न आहेत, हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर ओबीसी आरक्षणावर याचा किती परिणाम पडत आहे किंवा या संपूर्ण या मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणावर किती परिणाम पडणार आहे या संदर्भात मोठी चर्चा या संपूर्ण बैठकीत होऊ शकते होणार आहे। आणि एकंदर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ज्या प्रकारे जो जीआर निघालेला आहे त्या जीआरचा परिणाम एकंदर ओबीसी आरक्षणावर किती प्रमाणात होईल किंवा कशा प्रकारे त्याचा आपण विरोध करू शकतो, अशा प्रकारे एकंदर नियोजन किंवा एकंदर चर्चा या आजच्या बैठकीत होणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय निष्पन्न होते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। सध्या ही बैठक सुरू झालेली आहे। स्वतः ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे या बैठकीत उपस्थित आहेत। अजिंक्य, ठीक आहे भूषण, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। बैठकी संदर्भातल्या अपडेट्स घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।